मराठी व्लॉगरमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करतो मी आणि सॅम। तर आज आहे जया एकादशी। तर जया एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। जय बाप्पा। हां, विठ्ठल विठ्ठल जय हरे। हां, तर ही आहे आमचा छोटा माळकरी, तुम्ही पाहू शकताय। आणि ही माघवारी आहे मोठी एकादशी। तर आज आपण रेसिपीमध्ये एकादशी स्पेशल थाळी पाहणार आहोत। काय बनवायचंय समर्थ? काय? आज खायला काय बनवायचंय? चाबू। चाबू। तर सॅमची पण एकादशी आहे, तर आज मी काहीच दुसरं बनवणार नाही। आणि जे चॉकलेट बिस्किट होते ते मी एका डब्यामध्ये पॅक करून ठेवलेलं आहे, कारण बघितले की सॅमला खाऊ वाटेल। आणि भरपूर वेळा सॅम एकादशी करतो। तर चला मग आज आपण एकादशी स्पेशल थाळी पाहूया। तर प्रत्येक वेळेस एकादशीला काय असतं घरामध्ये तेच आज दाखवणार आहे। तर शाबूची खिचडी बनवणार आहे, आणखीन काय काय आहे ते चला मग ते पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। या ठिकाणी आमची देवपूजा झालेली आहे आणि सॅम करतोय जय बाप्पा। तर फुलं नाही आहेत आमच्याकडं, तर जशी आहे तशी आमची देवपूजा पूर्ण झालेली आहे। तर आता नैवेद्य बनवायचा आहे। तर एकादशीचा आज शाबूचा असतो आमच्याकडं उपवासाचे पदार्थ। तर चला मग बनवूया किचनमध्ये। आणि रात्रीच मी शाबू भिजवलेला तुम्ही पाहू शकताय। तर सकाळी 7 वाजता मी नाश्त्याला शाबू करून दिलेला होता। तर आता प्रत्येकाला जेव्हा खायचे तेव्हाच आम्ही गरम गरम करतो, कारण हा शाबू नंतर कडक होता, हडकतो। आणि ही काढलीत मी उपवासाचे पदार्थ तळण्यासाठी। तर यात आहे शाबूची कुरडी आणि रताळाचे पापड आणि शाबूचे पापड आहेत। तर हे आपण करून घेऊया। आणि जेव्हा जेव्हा ज्याला ज्याला खायचं आहे एकदा शाबू करत नाही, तेवढाच थोडा थोडा गरम गरम करून देतो आम्ही। तर शाबूची खिचडी पण पाहूया आणि पापड पण तळण करूया आपण। जे उपवासाचं तळण आहे ते तळणार आहे। तर हे पहा मंदिर माझं। तर देवपूजा आत्ताच आमची झालेली आहे, मी आणि सॅमनं केलेलं आहोत। तर फुलं नाही आहेत आमच्याकडं, तर जशी आहे तशीच करतो दररोज। तळण तळते। तर सगळ्यात पहिले तळूया आपण ही शाबूचे कुरड्या। काय करतो अशा पद्धतीचं हां ते सॅम आहे पाठीमागं पाणी पितोय। तर आज घरात सगळ्यांचीच एकादशी आहे। आम्ही पंधरवाड्या पण एकादशी करतो, माझी सासरेन मी। आणि मोठ्या एकादशी सगळेच करतात। पोट इथे येऊ नका। ते भाजलं ओके। तर आता तळते मी रताळाचे पापड। हे मला माझ्या आईने दिले होते। हे आहेत भगरचे पापड। तळण झालेलं आहे तळून।
आता त्याच तेलामध्ये बटाट्याचे काप तळून घेणार आहे मी. त्यासाठी काढते बटाट्याची साल. काय करतोय तू? काय केला? कुठे जाऊन आला? काय पाहिजे तुला? शेंगा. तर सर्व बटाट्याची साल काढून घेते. झालेली आहे बटाट्याची साल काढून. आता आपण बटाटे घेऊया कापून. पातळ असे काप कापून घ्यायचे त्याचे. तर तेल गरम आहे, त्यातच हे काप सोडत आहे आता. सावकाश. हो जा. छान अशी कुरकुरीत काप तळून घेऊया आपण. आणि तळल्यानंतर यावर मी तिखट मीठ टाकते. मी शेगडी चालू करते. बटन इथे आहे. मांडी घालून बस. मांडी घालून बस पिलो. तर हे झालेले आहेत आपले. सांडलं का पाणी? हे आपले पापड झालेले आहेत उपवासाचे. तर आपण आता काप करूया. काप केल्यानंतर खाली शेंगदाणे करणार आहे. खाली शेंगदाणे केल्यानंतर शाबूची खिचडी करूया. छान असे आपण हे कुरकुरीत तळून घेऊया. कुरकुरीत काप आपले तयार आहेत. आता हे घेते मी काढून. बंद कर की लाईट बाहेरली. बटाट्याच्या कॅपवरती टाकूया आपण आता हे मीठ आणि लाल मिरची पावडर. हे घेऊया खाली वगैरे करून. अशी चमचमीत खायला बटाट्याचे काप खूप छान लागतात चवीला. उपवासाला करून पहा. झाले त्यात टाकूया हे
शेंगदाणे छान असं ह्याला तळून घेऊया. शेंगदाणे असे फटफट वाजले पाहिजे. थोडीशी मी शेगडी चालू करते. छान असे तळले की आपण हे आता काढून घेऊया. तर कलरही चेंज झालाय आणि आपले शेंगदाणे बऱ्यापैकी तडतडलेले आहेत. तर हे इथे मी आता काढून जास्त जर तळलं तर मग ते कडवट लागतात. पहिले मी शेगडी बंद करते. तर शेंगदाणे थोडेसे गार झालेत. त्यावर टाकूया मीठ, लाल तिखट आणि छान असे हे मिक्स करून घेऊया. एकादशी आणि कुठल्याही उपासाला हे शेंगदाणे खाल्लं तरी चालतं आणि खूप छान लागतात हे तिखट मिठामुळे. तर पहा आपले तळलेले शेंगदाणे बनून तयार आहेत. तर आता जाऊया पुढच्या रेसिपीकडे. आता करूया शाबूची खिचडी. आणि कढईत जे मी तळलेलं तेल होतं ते पळीनं काढून लांब ठेवलं कारण सॅम येतो आदनमधनं. तर आता करूया शाबू. सगळ्यात पहिलं करते मी शेगडी चालू केलेली आहे. तर शाबूला मी जिरे वापरते. तर हे टाकले जिरे. जिरे तळल्यानंतर टाकूया हा चिरून घेतलेला बटाटा. बटाटा छान असं तेलात परतून घ्यायचा. तर हे 2 मिनिट झाकून ठेवूया बटाटा वाटण्यासाठी. आणि ही आहे सकाळी 7 वाजता नाश्त्याला केलेल्या शाबूची कढई. आणि आता करते ह्या कढईमध्ये तर 2-3 मिनिट झालेलं आहे. छान असा आपला बटाटा वाफलून निघालेला आहे. आता टाकूया हे कच्चे शेंगदाणे. ते पण छान असे तळून घेऊया. तर आता मी थोडासा शाबू बनवते. परत मला 12-1 वाजता आणखीन बनवावं लागणार आहे. आता वाजलेले आहेत 10:15. शेंगदाण्याचं कूट टाकलं शाबूमध्ये. आता टाकूया चवीपुरतं मीठ. मी शिंदे लोणीही वापरते पण सध्या माझ्याकडे शिंदे लोणी संपले. आणि टाकली लाल मिरची. हिरवी मिरची आहे पण मला हिरवी मिरचीचा शाबू अजिबात आवडत नाही. छान असं हे आता हलवून घेऊया. सॅम बाहेर खेळतोय गाडी. काय करतोय पिलो? काय खेळतोय? गाडी खेळतोय. आता करते मी शेगडी बंद आणि ठेवते झाकण. 5 मिनिट आपला शाबू वाफलून निघेल. तर पहा अगदी 4-5 मिनिटानंतर चांगला आपला असा फुलून शाबू तयार आहे. तर ही झाली आपली साबुदाण्याची तिखट खिचडी. आता बनवूया आपण साबुदाण्याची गोड खीर.
तर सगळं तिखट झालं, गोड काहीतरी पाहिजे ना. एवढा चांगला दिवस आहे आज, मोठी एकादशी. तिखट रेसिपी बघून झाल्या, तर आता आहे नंबर गोड रेसिपीचा. म्हणजे आपली गोड शाबू करणार आहे आज एकादशीसाठी. तर तिखट भरपूर आहे, गोड ही थोडंसं पाहिजे. तर राजगिरीचे लाडू आणि चक्की आणलेली आहे दुकानातून. तरी घरचं थोडंसं खीर करूया. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय शेगडी चालू केली आहे. आणि हे सॅमचं दूध प्यायचं कप आहे, त्या कपाने 1 कप पाणी. आणि हे ठेवलं शेगडीवरती. साखर. तर पाण्याला छान अशी उकळी आली की आपण हे शाबू, तर थोडंसंच करणार आहे गरम गरम, परत ते घट्ट होतं. छान असं पाणी उकळलेलं आहे, त्यात टाकून घेऊया आपलं आता हे भिजवून घेतलेलं शाबू. तर आपण आता टाकूया यामध्ये साखर. तर छान अशी आपण गोड खीर बनवणार आहोत. तर साखर झाली, तुमच्या गोड किती आवडतं त्यानुसार तुम्ही टाकू शकता. तर छान अशी घेऊया खीर शिजवून. तर शिजल्यानंतर खूप छान असा कलर येतो खिरीला. तर तुम्ही पाहू शकताय आपली खीर बनवून तयार आहे. आणि मी शेगडीही बंद केलेली आहे. एकादशी स्पेशल थाळी: शेंगदाणे, शाबूची खीर, शाबूची खिचडी, रताळाचे पापड, भगरचे पापड, बटाटा पापड, शाबूचे कुरुडी, आणि ही आहे राजगिरा लाडू, शेंगदाणा चक्की आणि बटाट्याचे काप. तर थाळी आवडली का कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुमची थाळी कशी असते ते पण मला नक्की सांगा. एकादशी स्पेशल मी तुम्हाला तुळशीची रांगोळी काढून दाखवते, जे मला येते ते. तर चला मग रांगोळीला सुरुवात करूया.
पाठोपाठ एक रेसिपी मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत आणि ही आहे माझी आजची थाळी. तुम्ही पाहू शकताय काय काय आहे ते. तर परत एकदा तुम्हाला जया एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून माझे मराठी व्लॉग तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. आणि या ठिकाणी आलेला आहे सॅम.